पवित्र सेनाधीश प्रभू, आजचा हा सुंदर दिवस तो प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे प्रभू. ही तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आहे जो तू आम्हावर पाठ करतोस. आणि आज तुझं प्रेम माझ्या देवा, जो आम्हाला आमच्या नावानिशी हाक मारून तुझ्या चरणी तुझ्या जवळ बोलावलेला आहेस. यावेळेला मी सर्वजण प्रभू तुझ्या चरणी उभे आहोत. आणि फक्त उभे नाही तर तू आमच्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्तीही तू करून घेतलेला आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान आणि समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून प्रभू या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत जाऊ दे. यापुढील सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देत चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, आपण गेल्या रविवारी मनन करत होतो, तुम्ही जगाचे काय आहात? प्रकाश आहात. आणि योहान शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन. आणि त्यानंतर येशू म्हणतो योहान 8:12 मध्ये काय म्हणतोय की मी जगाचा प्रकाश आहे. आणि त्यानंतर पुन्हा तो मत्ते 5 आणि 14 मध्ये काय म्हणतोय? तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि आपण या गोष्टीवर मनन केलेले आहेत. एकूण 8 मुद्दे आहेत, त्यातलं 4 मुद्दे आपण पाहिलेला आहे. आणि तुम्हाला मी पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये नेतो. येशू का म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे? कारण येशू देवाच्या प्रकाशाचे खरे आणि परिपूर्ण प्रगटीकरण आहे, जो आपल्याला योहान त्याचा 1 अध्याय आणि 9व्या वचनात तो सांगतो की येशू कोण आहे? की परमेश्वराचं प्रकाशाचं खरं आणि परिपूर्ण प्रगटीकरण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देवाकडे जाणाऱ्या योग्य मार्गावर आपला प्रकाश पसरून आणि जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो त्यांना आध्यात्मिक तारणाचा संधी मिळते. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे प्रगट करून आध्यात्मिक अंधारामध्ये आणि फसवणुकीमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना तो स्वतंत्र करतो, किंवा त्यांच्या जीवनातून जो तो आध्यात्मिक अंधार आहे ते तो दूर करत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जो कोणी येशूच्या द्वारे पापी जे जीवनाचा तो पाप क्षमेचा स्वीकार करतात, पाप क्षमेचा स्वीकार करतात आणि जो पापाचा मार्ग सोडून, बघा, पापाचा मार्ग सोडून येशूला अनुसरतात, त्या सर्वांना तो अंधारातून, जगाच्या सर्व दुष्टतेपासून आणि सैतानाच्या सर्व बंधनातून त्यांची सुटका तो करतो.
हालेलुया, 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 हालेलुया. आणि जो कोणी त्याला अनुसरत नाही, कोणाला? येशूला अनुसरत नाही, त्या आध्यात्मिक अंधारातच राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुन्हा येशू योहानाचं पहिलं पत्र त्याचा पहिला अध्याय 6 आणि 7 मध्ये म्हणतो, जो कोणी त्याला अनुसरतो, जो कोणी त्याला अनुसरतो तो येशू सारखं या जगामध्ये चालणं किंवा जगणं किंवा दिसणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि त्याचा आपण 4 मुद्दे त्याच्यावर मनन केलेलं आहे की प्रकाश हा काय आहे. प्रकाश हा काय करतोय? पहिला मुद्दा, मार्गदर्शन करतो. प्रकाश काय करतो? मार्गदर्शन करतो. आणि दुसरं आपण पाहिलेलं आहे, प्रकाश हा जो काय आहे, प्रतिबिंब आहे. अगदी बरोबर. काय आहे? प्रतिबिंब आहे. आणि तिसरं आपण बघितलं, प्रकाशामुळे वाढ होते. काय होते? वाढ होते. आणि आपण चौथा मुद्दा बघितलेला आहे, प्रकाश हा काय आहे? सरळ प्रवास करतो, सरळ रेषेत प्रवास करतो. प्रकाश काय करतो? सरळ रेषेत प्रवास करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता आपण 5वा मुद्दा बघणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण हे खूप महत्वाचं आहे, कारण आज परमेश्वर आपल्याला त्या प्रकाशाकडे बोलवत आहे, त्या प्रकाशामध्ये चालण्याकरिता बोलवत आहे. लक्षात घ्या. आणि आपण आता पुढच्या महिन्यापासून आपण कशात जातो? त्या नाताळाच्या सेलिब्रेशन मध्ये जातो. नाताळ हा काय आहे? नाताळ हा प्रकाश आहे. नाताळ हा काय आहे? प्रकाश आहे. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी आपल्याला आपल्या मनाचं, आपल्या विचाराचं काय करणं गरजेचं आहे? तयारी करणं गरजेचं आहे. जेव्हा आपलं मन आणि विचाराचं तयार केलं, आपल्या आत्म्याची तयारी झाली, मग तुम्ही तुमच्या घराचं सजावट बिजावट जे काही फराळ वगैरे असेल त्याचं तुम्ही तयारी करू शकता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वात महत्वाचं काय आहे? आपल्या आत्म्याची तयारी होणं गरजेचं आहे. आणि या संदेशातून परमेश्वर आपल्याला या गोष्टी दाखवत आहे की आपला आत्मा अंधारात आहे काय प्रकाशात आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर 5वा मुद्दा आहे प्राणू, प्रकाश हा उबदारपणा देतो. प्रकाश काय देतो? सर्वजण उबदारपणा देतो. याला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉर्मनेस. वॉर्मनेसचा उलट अर्थ आहे कोल्डनेस. काय आहे? कोल्डनेस. तर वॉर्मनेस म्हणजे काय? उबदारपणा. तुम्ही अनेक वेळेस तुम्ही पाहता, जर कोणीतरी एखाद्या मोठा व्यक्ती आलेला आहे किंवा आपला अतिप्रिय व्यक्ती आलेला आहे, तर आपण त्याचा स्वागत करतो. आणि स्वागत करताना तुम्ही ऐकलेलं असाल, इंग्लिश मध्ये म्हणतात प्लीज वॉर्म वेलकम फॉर यू. काय म्हणते? वॉर्म वेलकम फॉर यू. म्हणजेच काय? तुला उबदार तुझं स्वागत आहे. काय आहे? उबदार स्वागत आहे. म्हणजेच एकमेकाशी प्रेमानं वागणं किंवा बोलणं किंवा त्यांच्या मदतीस जाणं वगैरे वगैरे आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर बघा, जर तो प्रेम आपल्या मनात आहे, जर ती दुसऱ्याबद्दल आपुलकी आहे, दुसऱ्याबद्दल सहानुभूती आहे, तर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीसाठी काय होते? हा उबदार प्रेम निर्माण होतो. उबदार प्रेम निर्माण होतो.
तुमच्याकडे वेळ नसला तरी पण तुम्ही वेळ काढता. आता या गोष्टी या प्रकाशामध्ये काय आहेत, कसं आहे बघूया आपण. पहिलं योहानाचं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन काय म्हणते बघा. हालेलुया, हालेलुया. हा, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतो. हालेलुया, 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 हालेलुया. पण मी तुम्हाला एक समजण्यासाठी एक उदाहरण देतो. माझ्याकडे अनेक वेळेला अनेक असे देवाचे सेवक लोक येतात आणि ज्या वेळेला ते येऊन काही जरी मार्गदर्शन मागतात किंवा काही कोणत्याही प्रकारची मदत असू दे, मी कधीही त्या सेवकाला म्हणत नाही किंवा कोणत्याही अशा इतर मंडळीच्या लोकांनाही म्हणत नाही की बाबा मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही किंवा मी तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही काय आमच्या मंडळीचे नाही, असं ह्या गोष्टी कधी बोलत नाही. कारण जेव्हा ते येतात मी त्यांच्यामध्ये फक्त ख्रिस्त बघतो, मग ते कोणी का असना. मला जी काही त्यांच्यासाठी मदत करता येते, मग मार्गदर्शन असू दे किंवा इतर कोणतीही गोष्टी असू दे, मी त्यांना ते मदत करतो. आणि एवढंच नाही, मला जर कोणाकडनं काही मार्गदर्शन हवं आहे, मदत हवं आहे, तर मीही त्यांच्याकडे काय करतो, मागतो किंवा त्यांना भेटून त्यांच्याकडनं ते मदत घेण्यासाठी काय करतो, त्यांच्याजवळ जाऊन रिक्वेस्ट करतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जर आपल्यामध्ये येशूचा प्रकाश आहे तर आपण काय आहे, तो प्रकाश दिसणं गरजेचं आहे. आपण एकमेकाला मदत करणं किंवा एकमेकाकडून मदत घेणं ही गरजेचं आहे. मला कोणाची मदतीची गरज नाही आणि मी कोणाला मदत करत नाही, याचाच अर्थ काय आहे, तुमच्यामध्ये तो प्रकाश नाही. तो प्रकाश नाही म्हणून तुमच्यामध्ये तो अंधार म्हणजे काय, त्याला इगो म्हणतात, अहंकार आहे. मला सगळं कळते, मला सगळं माहिती आहे. बघा, कारण परमेश्वराला तो कोणत्या स्वरूपात तुमच्या जवळ येईल हे आपल्याला माहित नाही, कसं येईल हे माहिती नाही. आणि तुमच्यामध्ये जर त्याचा प्रकाश आहे, परमेश्वर कोणत्या रूपात त्या व्यक्तीला भेटतो हे देखील आपल्याला माहिती नाही. तुम्ही जे फक्त त्याचा प्रकाश म्हणता, कारण तो तुम्हाला जगाचा प्रकाश केलेला आहात. जर येशूचा प्रकाश आपल्यामध्ये आहे तर आपण काय केलं पाहिजे, या वचनाप्रमाणे की आपण काय आहोत, एकमेकाबरोबर आपली सहभागिता आहे. एकमेकाबद्दल आपल्या मनामध्ये काय असणं गरजेचं आहे, सहभागिता असणं खरंच. आणि जर तो येशूचा प्रकाश आहे, फक्त त्या विश्वासणाऱ्यासाठीही नाही, अविश्वासणाऱ्यासाठीही तो प्रकाश दिसणं गरजेचं आहे. अविश्वासणासाठी तुम्ही त्यांच्यावर काय करणं गरजेचं आहे, तुमची सहानुभूती, तुमचं आपुलकी, तुमचं प्रेम, तुमचं स्पर्श खूप गरजेचं आहे.
आणि बघा, शक्यतो विश्वासणारे ख्रिश्चन लोक जास्तीत जास्त कशात आहे? सेवेमध्ये आहेत. जे स्टाफ म्हणून काम करतात एखाद्या हॉस्पिटल मध्ये. मी अनेकांना असं बघितलेलं आहे की त्यांच्या त्या बोलण्यामध्ये, त्यांच्या त्या वागण्यामध्ये, त्यांच्या त्या स्पर्शामध्ये ख्रिस्त दिसतो. काही लोक मला पेशंट्स वगैरे असतात, विधर्मी लोक, किंवा माझे काही विधर्मी मित्र आहेत, ते सांगतात, अरे मी तुमच्या त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तुमच्या हॉस्पिटलमध्ये, जसं की ते माझं हॉस्पिटल आहे, हालेलुया, आणि काय प्रेमानं ते तिथले स्टाफ आहेत, डॉक्टर्स आहेत. आणि आता रिसेंटली एक माझा मित्र, तो बॉम्बे मध्ये एका ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. तो म्हणत होता, महाकाली म्हणून त्या ठिकाणी एक जागा आहे अंधेरीमध्ये, त्या ठिकाणी कॉन्शन्स हॉस्पिटल आहे. ते म्हणत होता की हॉस्पिटल किती स्वच्छता आणि किती प्रेमानं बोलतात, त्यांच्या बोलण्यातच निम्मा रोग बरा होतो. आणि एवढंच नाही, सकाळी सकाळी ते लोक जेव्हा येतात, डॉक्टर आणि स्टाफ, ते आल्यानंतर त्या पेशंटला विचारतात, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का? आणि त्यांना कळलं किती सुंदर प्रार्थना असते तुमची. बघा, हा विधर्मी आहे, त्याला देवाचा स्पर्श जाणवतो. मग आपल्याला किती जाणवणं गरजेचं आहे? जर आपल्यामध्ये तो प्रकाश आहे, तो दिसणं गरजेचं आहे. जिथं तुम्ही काम करता तिथं देखील त्या गोष्टी दिसणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण प्रभू येशूला, मी गेल्या वेळेला सांगितलेलं आहे, देवाने आपल्याला कोणतं वचन दिलेलं आहे? आशीर्वाद देण्याचं वचन दिलेलं आहे, शाप देण्याचं नाही. शाप देण्याचं नाही, आशीर्वाद देण्याचं वचन दिलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही असं करता, तुमच्याद्वारे त्यांच्यातलं सर्व, तिथे शेवटी लिहिलेलं आहे बघा, त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतो. आपल्यालाही करतो आणि ते ऐकणाऱ्याला बी होते. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हा प्रकाश जर आपल्यात आहे तरच त्याच्यामध्ये ही कृती दिसेल. फक्त ख्रिस्ती म्हणून चालणार नाही, गळ्यात सोन्याचं क्रूस अडकून चालणार नाही. न अडकवलेलं बरं आहे. तुम्ही स्वतः ख्रिस्तामध्ये अडका, त्याच्या गळ्यात. जसं पौल म्हणतो ना, मी नाही, माझ्यामध्ये कोण जगते? ख्रिस्त जगते. तुमच्या कृतीतून ती व्यक्ती सांगायला पाहिजे. बघा, आणि ही एकमेका, म्हणजे ही ख्रिस्तामध्ये ती सहभागिता असणं गरजेचं आहे. शॉप नको, शॉप नको. आता आपण 6व्या मुद्द्याकडे वळूया. प्रकाश काय आहे? तर प्रकाश आपल्याला धोक्याची जाणीव करून देते. प्रकाश काय आहे? धोक्याची जाणीव करून देते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जर प्रकाश नाही तर तिथं काय असणार आहे? अंधार असणार आहे. आणि अंधारामध्ये आपण चालतो. अंधारामध्ये चालताना काय होईल? एखादा खड्डा आहे, ते दिसेल का तुम्हाला? एखादा मोठं दगड आहे रस्त्यामध्ये, दिसेल का? मग काय होईल? तुम्ही त्या खड्ड्यात पडाल, तुमचं पाय मोडेल, है का नाही? किंवा त्या दगडाला तुम्ही जाऊन काय कराल? दगडाला ठेच लागेल आणि तुम्ही तोंडावर आपटाल. पण तोच जर त्या ठिकाणी प्रकाश आहे, बघा, जर त्या ठिकाणी प्रकाश आहे आणि प्रकाशात तुम्ही चालता आणि खड्डा समोर दिसतोय, दगड तुम्हाला समोर दिसते, तुम्ही काय कराल? एक तरी बाजूनं जाल किंवा त्याला ओलांडून जाल. बरोबर आहे? एक तर तुम्ही बाजूनं जाल किंवा त्याला ओलांडून जाल.
आता बायबल यातून आपल्याला काय सांगत आहे? जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर दिसते कोणीतरी चुकीच्या मार्गाने चालत आहेत, चुकीच्या गोष्टी करत आहेत, आणि आपल्याला दिसते हा चुकीचा मार्ग आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, परमेश्वर तुम्हाला तो प्रकाश दिलेला आहे त्याला काय करण्यासाठी? प्रकाश दाखवण्यासाठी. त्याला नाशाकडनं वळवायचं काम तुमचं आहे. आणि तुम्ही सर्व बघूनही म्हणता आपल्याला काय करायचंय, आपण कशाला मध्ये पडायचं, कारण त्यांचं मेजॉरिटी खूप मोठं आहे. आपण काहीतरी चांगलं सांगायला गेलो तर आपल्या अंगलट येते. परमेश्वर तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा. यशामध्ये म्हणतो की तो तुमच्याकडे बघतो, त्या समोरच्या व्यक्तीकडे बघत नाही. हा, तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केला, ते ऐकायचं न ऐकायचं त्या व्यक्तीचं प्रॉब्लेम आहे, तुमचा प्रॉब्लेम नाही, तुमचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते सांगा. जेव्हा तुम्ही ते सांगाल आणि तो जर ऐकला तर तो नाशापासून काय होणार? वाचणार. आणि तो जर ऐकत नाही, त्यामध्ये काय आहे? परमेश्वर तुमच्याकडे आला, परंतु तो त्याला स्वीकारला नाही, त्याचा नाश झाला. ते आपलं प्रॉब्लेम नाही, वा परमेश्वराचा प्रॉब्लेम आहे. कारण आपण कोण आहोत? परमेश्वराचे, येशूचे प्रकाश आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला दिसूनही जर तुम्ही बोलत नाही, तुम्हाला दिसूनही तुम्ही जर त्याला आवडत नाही, तर प्राणू त्याच्यापेक्षा अधिक पापात तुम्ही आहात. तुम्ही सांगितला, तुम्ही केला, ऐकलं न ऐकलं ते त्याच्याबरोबर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग ते तुमच्या कुटुंबात असो, मग ते तुमच्या मंडळीमध्ये असो, किंवा तुमचे कोणीही मित्र असतील, तुम्ही काम करतात त्या ठिकाणी बघा, किंवा तुम्ही व्यवसायामध्ये तुमचा कोणतरी कलिक असेल, म्हणजे व्यवसाय करणारा असतो तुमचा कोणतरी जवळचा असेल, ओळखीचा, आणि तुम्हाला दिसते ते चुकीचं निर्णय घ्यायला, चुकीचं करायला, समजावून सांगा. कारण जर तुम्ही त्या गोष्टी सांगत नाही, करत नाही, तर प्राणू तुम्ही पापात पडाल. आणि तुम्ही जर सांगितला, ती व्यक्ती जर स्वीकारलं, तर काय आहे? देवाचा आशीर्वाद त्याच्यामध्ये येतो. येशू या जगात असताना त्याच्या शिष्याना म्हणतो, तुम्ही जावा, जो कोणी माझ्या नावाने तुम्हाला स्वीकारलं जाईल त्या ठिकाणी गेल्यानंतर काय म्हणा? या घरात शांती असो. जर ते स्वीकारत नाहीत तर काय करा? पायातलं धूळ देखील तिथं झटकाने निघून या, म्हणजे तुमच्यावर काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सुंदर उदाहरण योसेफा बाबतीत आहे. योसेफाला ज्या वेळेला इजिप्त राष्ट्रात स्वप्न सांगण्यासाठी बोलवतो, तो सर्व सांगतो, सगळं समजावून सांगतोय, आणि तो राजा स्वीकारला. तो स्वीकारल्याबरोबर परमेश्वर फक्त त्यालाच आशीर्वाद केला का? त्या पूर्ण राष्ट्राला आशीर्वाद केला, पण त्याबरोबर त्याच्या शिष्याला देखील आशीर्वाद केला. कोणाला? योसेफाला. आणि योसेफाला त्या देशाचा प्रधानमंत्री बनवला. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जे तुम्हाला स्वीकारत नाहीत ते अंधारात चालणारे लोक. आपण एक वचन वाचूया, 2 कोरिन्थीकराचं पत्र, त्याचा
6वा अध्याय, 2 कोरिंथीकराचं पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 14वं वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर हा, संबंध जोडून तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. विजोड होऊ नका. बघा, विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीतिमान नीती व स्वैराचार व स्वैराचार याची याची भागीदारी कशी होणार? प्रश्नचिन्ह आहे. नीती व स्वैराचार याची भागीदारी कशी होणार? आणि पुढे काय म्हणते बघा, उजेड व अंधार हा, उजेड व अंधार याचा मिलाप कसा होईल? याचा मिलाप कसा होणार? उजेड व अंधार याचा मिलाप कसा होणार? बघा, कारण अनेक वेळेला आता तुम्हाला सांगतो, विश्वासणारे देखील अंधारात चालणारे आहे. आणि तुमच्यात जर ख्रिस्ताचा प्रकाश आहे तर तो अंधार तुम्हाला स्वीकारणार नाही. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही त्या गोष्टींना मनाला लावून घेऊ नका. अनेक वेळेला बघा, आपल्या कामावरती असं प्रॉब्लेम असतोय आणि विश्वासणारेच असतात, परंतु ते आपल्या विरुद्ध आपल्या अधिकाऱ्याला चाड्या करतात, कंप्लेंट करतात. मग तुमचा प्रश्न येतो, आता परवाच आमची जी मुलं आहेत ते कामाला आहेत आणि त्यांचे जे कलिग्स आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये ते देखील ख्रिश्चन आहेत. बघा, आणि त्यांना प्रार्थनेला यायला थोडस पुढं मागं होते जायला वगैरे, किंवा त्यांची जी सुट्टी आहे त्यांनी ऍडजस्ट करून कधी कधी शुक्रवारी उपवास प्रार्थना असते म्हणून ते घेतलेला असतो. मग त्यांची जे कलिग्स आहेत ते विश्वास असून ते त्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन कंप्लेंट करतात. त्यांना प्रत्येक रविवारी सुट्टी का पाहिजे, त्यांना प्रत्येक हे शुक्रवारच्या दिवशी का सुट्टी पाहिजे, असं ते कंप्लेंट करतात. आणि मग ती पोरं मला सांगतात, हे ख्रिश्चन असून आपलेच लोक आहेत आणि आमच्या विरुद्ध असं बोलतात, असंच करतात. म्हणजे असू दे, वर्कच वर्शिप, काम हे काय आहे? ही भक्ती आहे, तुझं काम हे महत्वाचं आहे. आणि ते म्हणत असतील असू दे, त्या प्रार्थना कर. आणि आता तीच लोक बघा, म्हणजे त्यांच्यातला प्रकाश त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यातला अंधार दूर झाला, गैरसमज. आणि तेच म्हणतात, उद्या तू सुट्टी घेणार आहेस, उद्या तू लवकर जाणार आहेस, उद्या तू ड्युटी ऍडजस्ट करण्यासाठी सकाळी लवकर येणार आहेस. आणि मग ते म्हणतात, काही काळजी करू नकोस, मी थांबते, तू जा. सुरुवातीला त्याने हॅरेसमेंट करत होते, सुरुवातीला त्यांना त्रास द्यायचे, त्यांच्या विरुद्ध षडयंत्र करायचे. आणि मी त्यांना म्हटलं, प्रार्थना, देवाची जी इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल. आणि देवाची इच्छा आहे तुला इथं थांबायचं नाही, तुला ड्युटीला जाणं गरजेचं आहे, गे जा. आणि आता ज्या वेळेला त्यांच्यामध्ये तो प्रकाश चमकू लागला आणि ऑटोमॅटिकली त्या लोकांना आपोआपच त्यांना म्हटलं, कसलाही वाद करू नका, काय बोलू नका, फक्त प्रार्थना. आणि आता ते मला साक्ष द्यायला लागले की ते ड्युटीवरती स्वतःच सांगायला लागलेत, तुम्ही जावा, आम्ही ऍडजस्ट करतो, मी आहे ना. हॅलो, कारण तुम्ही तुमचा प्रकाश तो मंद व्हावा. कसं मंद व्हावा? समोरची व्यक्ती बोलली म्हणून तुम्ही काय करताय? मनाला लावून घेताय, मग तुमचा प्रकाश विझणारच. पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय 19व्या वचनात, तुमच्या आत्म्याला विझू देऊ नका. आत्मा विझणं म्हणजे प्रकाश विझला. तुम्ही दुःखी झाला, माझा अपमान केले, लोक आमच्या अधिकाऱ्याला जाऊन सांगितले, बॉसला जाऊन सांगितले आणि त्यांनी आम्हाला बोलून छापले, किंवा माझ्या बरोबर 4 लोकात बोलले.
हे व्हावं, ही जगाच्या अधिपतीचं काय आहे, षडयंत्र आहे. ही व्हावं का, हे जर झालं तुमचा आत्मा विजेल, तुमच्यातला प्रकाश विजेल. पण तुम्ही ज्या वेळेला त्या गोष्टी पॉझिटिव्ह घेता, होकारार्थी रूपात घेता, असू दे देवाची इच्छा नाही, त्यांच्या लक्षात एवढं आलं, ते मला अंकल म्हणतात, आमचे अंकल म्हणतात ते वर्क इज वर्शिप, काम महत्वाचं आहे आणि काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे हे एक प्रकारचं भक्ती आहे आणि मला ते केलं पाहिजे. देवाने तुमच्याकडे बघितलं, देव कधी त्याने दिलेला प्रकाश तुमच्यामध्ये मंदावू देत नाही, फुल चार्ज करतो तुम्हाला, फुल चार्ज. आणि इतका चार्ज करतो त्या प्रकाशामध्ये त्यांना काय होते, त्यांच्या डोळ्याला अंधार येईल तुमच्याबद्दल वाईट विचार केले तर. आजकाल बघा सकाळी कोण किती लोक लवकर उठतात, हात वर करा बघूया. वा, व्हेरी गुड. मी का विचारलो का उठता, कारण आता थंडी चालू झाली आहे की नाही, काय म्हणतात त्याला, गुलाबी थंडी काय, हा अंतरात बाहेर वाटत नाही आहे की नाही. आणि बाहेर अंतरात बाहेर आल्यानंतर सरळ बाहेर येतं काय, घराच्या बाहेर येत आहे. किती लोक बाहेर येत आहे, कधी पूर्वेकडे बघितलंय कसं दिसते, सुंदर असं सूर्य उगवलेला दिसतोय, लाल असते ठीक आहे नाही. आणि हळूहळू जसा वर येते जरा पिवळा होते, अजून जरा तुम्ही निरखून बघा त्याला, नंतर तो पांढरा होतो, अजून बघत राहा, नंतर तुम्ही बघू शकताय का बघा, हॅलो तुम्ही बघू शकता का बघा, कारण तो इतका तेजस्वी होतो की आपले डोळे काय होतात, अंधार झाल्यासारखा होतो. देवाची इच्छा हीच आहे, तुम्ही त्याप्रमाणे व्हावं, तो तेजस्वी सूर्यासारखा असावा. मला वचन आठवत नाही पण तो नीतिसूत्रामध्ये आहे. तुमच्याकडे बघणारा जो अंधारातला आहे तो बघितला तर त्याला जास्तच अंधार झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, एक तर त्याचा अंधार पूर्ण नाहीसा होईल, नाही तर तो पूर्ण अंधारात आंधळा होऊन जाईल, आंधळा होऊन जाईल. असा तुमच्यामध्ये तो प्रकाश असणं गरजेचं आहे. आणि हा जो प्रकाश आहे, तेजस्वी प्रकाश तुमच्यामध्ये कसे ना, तुम्ही ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एक होता, एक होता, अधिक प्रार्थनेत राहा, कुरकुरू नका, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. जे झालं नाही त्याचा विचार करून देवाचा गौरव करा. हे झालंच नाही का, आणि जे झाले त्याचा कधी विचार करत नाही आपण, करतोय का नाही. जे नाही झालं ते विचार न करता जे झालेलं आहे त्याचा विचार करा. जे झालेलं आहे त्याचा विचार केला, नाही झालेलं देखील व्हायला सुरुवात होतो. हालेलुया, 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 हालेलुया. तर बघा प्रियानो, परवा माझ्या एका मुलाने मला एक हे मेसेज पाठवलं होतं, खूप सुंदर हे गीत होत. या दिवसामध्ये सगळ्यांना सूर्यप्रकाश आवडतो है की नाही. दुपारचं देखील बघा, आता बी आवडते है ना, कारण थंडी वाजते. आणि हाच प्रकाश उन्हाळ्यामध्ये सकाळी 7 वाजता आवडते का, काय म्हणते आपण, कधी हे गरमी जाईल है की नाही, त्यावेळेला आवडत नाही कोणाला. आणि आता मात्र काय आहे, सगळ्यांना आवडते. आता विटामिन डी मिळते म्हणून आपण बघतोय है की नाही. तसं तुमचे दिवस तसंच राहणार नाही. आज तुम्ही लोकांचे नावडती असाल, उद्या तुम्ही आवडती व्हाल. धीर धरा, म्हणून येशू म्हणते धीर धरा, मी या जगाला जिंकलेला आहे. आज तुमचा प्रॉब्लेम असेल,
तो प्रॉब्लेम असाच असणार नाही. उद्या तो प्रॉब्लेम तुमचा दूर होणार आहे. आज तुमच्या जीवनात दुःख असेल, त्या दुःखाला धरून बसू नका. प्रतीक्षा करा, त्या दुःखाच्या मागे आनंद येत आहे. कोणतीही गोष्ट तशीच राहत नाही प्रियानो. आणि कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये जी येते ती आपल्याला काहीतरी शिकवत आहे, आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या गोष्टीतून परमेश्वर आपल्याला काय शिकवतो हे बघा. प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचणी, प्रत्येक शत्रू, प्रत्येक दुःख, प्रत्येक जो काही व्याधी आहे, यातून देव आपल्याला काहीतरी शिकवत आहे, आणि ते समजण्याचा प्रयत्न करा. आणि ते कधी तुम्हाला ते समजेल जर तुमच्यामध्ये येशूचा प्रकाश आहे. कुरकुरत बसणार नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे? अगदी सुरुवातीपासून हा प्रॉब्लेम आहे. आपण दुसरीकडे बोट दाखवतो, दुसऱ्याला नाव ठेवतो, दुसऱ्याला ते काय बोलत आहे आणि हा देवाकडून आहे का ते ऐकण्याचा प्रयत्न करा. गेल्या रविवारी परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे हे समजा. यातून देव माझ्याशी काय बोलत आहे का? मग तो बोलणारा एखादा लहान व्यक्ती असेल, एखादा अडाणी व्यक्ती असेल, एखादा काय म्हणतात त्याला तुच्छ असेल, काय कोणी असू दे, किंवा एखादी परिस्थिती असेल, ती आपल्याला काय शिकवते हे समजा. हे समजा, मग तुमच्यावरती या जगाचा अधिपती कधीही प्रभुत्व गाजवणार नाही. आता 7वा मुद्दा आपण बघूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय म्हणूया? जेथे प्रकाश आहे तेथे अंधार राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, जेथे प्रकाश आहे तेथे अंधार राहू शकत नाही. प्रियानो, तुम्ही तुमच्या घराचंच उदाहरण घ्या. तुम्ही कुठेतरी बाहेर गेलेला आहात आणि घरी कोणच नाही, आणि तुम्ही उशिरा घरी गेला. रात्री दार उघडल्यानंतर काय दिसते तुम्हाला? अंधार खुडूक दिसते. आता तुम्हाला माहिती आहे तुमचं लाईटचा स्विच कुठं आहे, काय आहे, किंवा एखादं लाईटच गेली समजा. आता तर काय, लाईट गेली म्हणून मेणबत्ती शोधायचं किंवा काय म्हणतात माचीस काडीपत्ती शोधायचं असं काय गरज नाही. लाईट गेली तर काय करतो आपण? खिशात हात घालतोय, बाहेर काढतोय, काय आणि मोबाईलचं लाईट वापरतोय, ठीक आहे नाही? तो लहानसा लाईट काय आहे? लहानसा लाईट त्या अंधारावर प्रभुत्व करतो आणि तुम्हाला सर्व दिसायला चालू होते. आजकाल आपण प्रोग्राम मध्ये जातोय, कुठेतरी लाईट बीट गेली, मोबाईल काढून त्याचं लाईट ऑन करून असं उलट ठेवतो, ते वरती मारते, आपोआपच प्रकाश दिसते. आज येशूचा तो प्रकाश, म्हणजे मी म्हणत नाही हा मोठा लाईट नाही, अगदी लहानसा त्या सेल मधला काय म्हणतात त्याला, मोबाईल मधलं जरी तुमच्यामध्ये टॉर्च असेल तर तेवढं जरी तो विश्वास आहे, तो जर प्रकाश आहे, त्या सर्व अंधाराला कव्हर करतोय. हे काय म्हणते समजते? हॅलो, तो ऑन केल्याबरोबर तो अंधार दूर जातो तुमच्यामध्ये जर, कारण देवाने आपल्या सर्वांना तो आत्मा दिलेला आहे ज्या वेळेला आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. थोडासा विश्वास तुमचं जीवनाचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या परिस्थितीचं सगळं काय बदल करतो. आणि मनापासून विश्वास पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजेच तुमच्यामध्ये जर तो प्रकाश आहे ख्रिस्ताचा, कोणताही अंधार तुमच्यावर प्रभुत्व करू शकत नाही. थोडासा प्रकाश, थोडासा विश्वास. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तो प्रकाशामध्ये आपण जर आहोत, थोड्याशा प्रकाशामध्ये, मी म्हणत नाही मोठा,
म्हणजे तुमचं मोठं कमिटमेंट पाहिजे असं नाही, सिंपल कमिटमेंट असू दे. आणि तो जर विश्वास आहे. आणि पुराणो, तुम्ही ज्या वेळेला इथं येता, रविवारी म्हणा, मंगळवारी म्हणा, उपवास प्रार्थनेला म्हणा, परमेश्वर जे बोलतो ती वाणी तुम्ही तुमच्या मनामध्ये काय करा, त्याला साठवा. मी परमेश्वराजवळ काही दिवसापासून एक प्रार्थना करत होतो, अगदी सुरुवातीपासून. लोकांचं प्रॉब्लेम कायमच जावा प्रभू. ते म्हणावे माझं प्रॉब्लेमच गेले. त्यामध्ये मला 2 गोष्टी मिळाल्या. लोकांचं पूर्ण प्रॉब्लेम गेलं तर तो एक प्रकारचा शाप आहे त्यांना. कारण तुमचं सगळं प्रॉब्लेम गेलं तर त्या प्रॉब्लेम बरोबर तुम्ही देवालाही सोडून जाताय. बघा, हालेलुया. बघा, हा शाप आहे. तुमच्यात प्रॉब्लेम असणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे हिलिंग आहे, मी माझ्या जे या शाखायनाचे जे ग्रुप आहेत, परवा त्यांच्यावर मी कधी मी रागवत नाही. परवा मी खूप जोरात त्यांच्यावर रागवलो, खूप जोरात. आणि मला 2 दिवस झोप आली नाही विचार करून करून. मी असं कधी रागवत नाही, असं कसं काय बोललो मी त्यांना. कारण त्यांचं लक्षच नाही. आणि त्याचं उत्तर मला देवाने दिलं. लोक पळत येतात प्रेयर झाल्यानंतर, ब्रदर हात ठेवून प्रेयर करा, ब्रदर माझा प्रॉब्लेम आहे, जरा हात ठेवून प्रेयर करा. हे नाही, हात ठेवून प्रेयर केल्यानंतर म्हणजे असं नाही की हात ठेवल्यानंतर तुम्हाला तो स्पर्श आहे, तो स्पर्श पॉवरफुल स्पर्श आहे. कारण पेत्र जेव्हा जायचा त्याच्या सावलीमध्ये दुरात्मे लोळायचे, तो पॉवरफुल आहे. परंतु तो काय आहे, इतका पॉवरफुल स्पर्श होऊन देखील ते पूर्णपणे मोकळं का होत नाहीत. त्यावरती देवाने मला दाखवलं की त्यांच्यामध्ये वचन नाही, म्हणून तू वचन भर त्यांच्यात. त्याच्यावरती मी खूप लवकर तुम्हाला संदेश देईल. मी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला ते हे करेल. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, हे खूप महत्वाचं आहे. कारण देवाचं वचन काय आहे, आपण आताच म्हणलं बघा, स्तोत्र 119 आणि 106 मध्ये म्हटलेलं आहे, आपल्या जीवनासाठी तो प्रकाश आहे आणि आपल्या पावलासाठी तो दिवा आहे. जीवनासाठी प्रकाश आणि आपल्या पावलासाठी दिवा आहे. आणि जर तो तुमच्यामध्ये आहे बघा, मग त्या प्रकाशावर अंधार विजय मिळवू शकत नाही. कसं आपण बघूया. यशायाचं 54 अध्याय काढा. यशाया 54 आणि 17 वचन बघा. यशाया 54 आणि 17. हा काय म्हणते, तुझ्यावर चालविण्याकरिता घडवलेले, तुझ्यावर चालवण्याकरिता घडवलेले कोणताही हत्यार, कोणत्याही हत्यार तुझवर चालणार नाही. बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगते, तुझ्यावर चालविण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. कारण तो जरी तुझ्यावर चालवण्याचा प्रयत्न केला तर ते घडवलेले हत्यार का होईल, परमेश्वर त्याला मॉन्ड करून टाकेल. मॉन्ड करून टाकेल, त्याला धारच नसणार आहे. मग ते काय तुम्हाला इजा करणार आहे. आणि पुढे काय म्हणते, तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या
तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. आपल्या मनाला खूप वाईट वाटते बघा. कोणतरी आपल्यावर काहीतरी खोटा आरोप लावतात, काहीतरी बोलतात, तर आपल्या मनाला वाईट वाटते. तर तुम्हाला जे कोणी आरोप लावतात, तुम्ही त्यांना काय कराल? तुम्ही दोषी ठरवाल. जस्ट वेट अँड वॉच. बघा, जर तुमच्यामध्ये येशूचा प्रकाश आहे, जर तो तुमच्यामध्ये आहे, पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, तो प्रकाश तुमच्यात आहे तर तुमच्यावरती कोणताही अंधार प्रभुत्व करणार नाही. म्हणजेच कोणी काही जरी केलं तर तुमच्यावर चालणार नाही. काही करू दे, कितीही जबरदस्त असू दे जगिक भाषेत. कारण या सगळ्यापेक्षा जबरदस्त कोण आहे? माझा येशू आहे. जरा स्वार्थी होऊन म्हणा की माझा येशू आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, माझा येशू आहे. कारण देव तो देव आहे आणि त्याला माहिती आहे. काल माझे काही पाहुणे आले होते सकाळी पुण्याहून, आणि त्यामध्ये माझा जो भाचीचा नवरा होता तो त्याच्या गाडीत उतरला आणि त्याला चालता येईना गेट मधून आत येताना. मला आधी फोन केले, आम्ही तुम्हाला भेटणार आणि जाणार, कारण एका माझ्या भाचीचं 25वे लग्नाचं वाढदिवस होतं, त्यासाठी आम्हाला सगळं कुटुंब एकत्र होणार होतं संध्याकाळी, आणि ते सगळेजण आले होते. मी त्याला बघितलं बाहेर. अरे म्हणलं, चालतं का ये ना सरळ, अगदी असं 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 चालायला. मग मी पुढे जाऊन त्याला पायरी चढता येईल आणि त्याला धरलो, चढलो, त्याला धरून वरती घेतलं आणि मिट्टी मारलं आणि आम्ही बोलत बसलो. मी त्याला काहीच बोललो नाही. नंतर ते म्हटले, अंकल आम्ही आलो आणि तुझ्याकडनं आशीर्वाद घेऊनच पुढे जातो, कारण उद्या रविवार आहे, तू भेटणार नाहीस आम्हाला आणि आम्हाला लगेच जायचंही आहे. कारण त्याच्या मुलाचं ते म्हणजे काम वगैरे आहे, नोकरी, त्यासाठी प्रेयर करताना. आणि तो खूप ते दोघंही खूप धार्मिक आहेत, नवरा बायको. आता त्यांना आल्यानंतर मी त्याला म्हटलं, तू असं का चालतोयस? म्हटलं, अरे म्हटलं, तू इतका लहान आहेस आणि असं तुझं अवतार आहे, म्हणजे परिस्थिती आहे, माझ्या वयात आल्यानंतर तू काय करणार आहेस? तर म्हटलं, मला माहिती नाही अंकल असं का झालं मला अचानकच. मी त्याला विचारलं, तुला बीपी आहे, तुला शुगर आहे? तर मला काहीच नाही. मग असं का? मला माहिती नाही, अचानकच. मी काही बोललो नाही. तू डॉक्टरकडे गेला? हो गेलो. डॉक्टर म्हणले काही झाले नाही. असं, ठीक आहे ठीक आहे. प्रेयर केली. प्रेयर केल्यानंतर प्रेरणू तो लगेच मोकळा झाला. आणि मग मी त्याला हॉलमध्ये चालवलो. म्हणलं, आता चालू नकोस, पळ म्हटलं. पळाल्यानंतर म्हटलं, जागेवर थांबून जरा जॉगिंग कर म्हटलं. चालू हात बीत वर केला, एकदम व्यवस्थित झाला. आणि तो ज्या वेळेला मी त्याच्यावर हात ठेवायला गेलो, तो खूप जोरात पडला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु इथं लागलं त्याला. तर असं कोणच नव्हते, म्हणून मी आधी मध्ये कोणाला प्रेयर करत नाही. इथं लागलं जर असं ते कट झाल्याने रक्त आलं. आणि संध्याकाळी मी गेलो. तो एकदम माझं वॉर्म वेलकम करण्यासाठी उभा राहिला बाहेर आनंदाने. आणि रात्री डान्स बी गेला तो. हालेलुया. चालता येत मला. तर मला सांगायचं तात्पर्य काय आहे, तो त्याच्या प्रकाशात चालतो. पण ग्रहण लागलं होतं.
सूर्याला ग्रहण लागतं माहिती ना, चंद्राला सूर्याला तसं ग्रहण लागलेलं. तो ग्रहण त्याच्यातनं काढण्यासाठी देवाने त्याला इथं आणलं आणि ते ग्रहण त्याच्यातनं गेलं. मी त्याला एवढंच म्हटलं, गॉड लव्स यू, दॅट इज वाय ही ब्रॉट यू करेक्ट टाइम. योग्य वेळेला तुला आणलं. आणि जर उशीर झालं असतं तर अवघड झालं असतं. मग तो म्हणला, बरं अंकल असं कोण आहे म्हणजे हे सगळं कशाला विचार, परमेश्वर प्रेम करतो हे विचार, असं कोण आहे हे विचारू नकोस. परमेश्वर कोण जे प्रेम करतो ते विचार. आज आपला प्रॉब्लेम हाच आहे बघा, देव जो आपल्यावर प्रेम करतो ते आपण बघत नाही. कारण तो तुम्हाला कधीही प्रियानो सोडणारा परमेश्वर नाही. तो तुम्हाला कधीही सोडणारा नाही. तो नेहमी तुमचं संरक्षण, सांभाळ, रक्षण आणि तुमचं सर्व पूर्तता करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही त्याच्या प्रकाशात चाला. लगेच कोणत्याही गोष्टीसाठी काय होऊ नका, दुःखी होऊ नका, पॅनिक होऊ नका. देवाला सोपवा आणि थोडा थांबा विश्वासाने, म्हणजे तो त्याचं काम करायला सुरुवात करेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुमच्यामध्ये जर तो त्याचा प्रकाश आहे तर प्रियानो तुम्ही फक्त त्याच्या बरोबर चालाल आणि त्या प्रकाशात राहाल. आणि तुम्ही प्रकाशात म्हणजे प्रार्थनीय जीवन राहाल, आनंदित राहाल, सर्व परिस्थितीमध्ये आनंद कराल. आता शेवटचा मुद्दा आपण बघूया, 8वा मुद्दा काय आहे. प्रकाश हे नेहमी दिवटणीवर ठेवतात. कशावर ठेवतात? दिवटणीवर ठेवतात. आपण वाचूया मत्तेचा 5वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन बघा काय म्हणते. येशू म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. तर बघा येशू काय म्हणते, तुम्ही काय आहात? जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. जर तो प्रकाश तुमच्यात आहे, तुम्ही कितीही गर्दीतून चालत राहा, तुम्ही काय होणार? आपोआप हायलाइट्स होणार, दिसणार, तुम्ही दिसणार. म्हणून तो काय म्हणते, डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत नाही. कितीही लांब असं ते दिसतेच. मोठं नाही, बारीक तरी दिसतेच. मोठं नाही तर बारीक तरी काय होते? दिसते. आणि पुढे काय म्हणते बघा, दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. पण या ठिकाणी येशू काय म्हणत आहे या 15व्या वचनात? येशूचा प्रकाश आपल्यामध्ये आहे, पण आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला त्या प्रकाशाचा महत्व माहिती नाही. पण आपल्या डोळ्यांनी आपण पाहतो, आपल्याला काय करायचे आहे आपण ते करत नाही. बघा आपल्याला दिसते, सगळं दिसते, सगळं समजते. म्हणतात ना, कळते परंतु वळत नाही, असं आहोत. कळते पण वळत नाही. आणि हे कळते पण वळत नाही कधी माहिती काय? जेव्हा आपण अपस्वार्थी बनतो. अपस्वार्थी बनतो. तो प्रकाश आपल्यात आहे. येशूचा प्रकाश काय आहे? आपल्यात आहे. परंतु आपण काय करतो?
आपण तो प्रकाश आपल्या निष्काळजीपणामुळे, जाऊ दे आपल्याला काय करायचं, भोगते ना भोगू दे, करते ना करू दे, कारण त्या प्रकाशाला आपण पूर्णपणे फ्रीज्ड केलेलं आहे. त्याचं सुंदर उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो. शंभरुणी स्त्री, तिच्यामध्ये परमेश्वराचा प्रकाश होता. बघा, परमेश्वराचा प्रकाश होता, पण ती जगाच्या मोहामध्ये, रंगडंगामध्ये इतकं रमून गेली होती. आणि शेवटी लोक जेव्हा तिला नावं ठेवायला लागली, ती त्या पूर्ण लोकांचा त्याग केली. अनेक वेळेला आपण असं करतोय बघा. मी काय म्हणतोय समजते का? बघा, ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला, कारण नसताना लोक आपल्यावर आरोप लावतात, कारण नसताना आपल्याला काहीतरी बोलतात, कारण नसताना आपल्याशी भांडणं करतात. मराठीत म्हणतात ना, आपल्या हाताची बीट हळणी, ज्याचं चांगलं करावं ते म्हणते माझंच खरं, आहे का नाही? हे ऐकून 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 परिस्थिती आपल्याला असं करते, परिस्थिती आपल्याला असं करते की आपण काय करतोय, स्वतःला एकदम रिझर्व करून घेतो. अनेक अशी कुटुंब आहेत, कोणाला भेटत नाहीत, कोणाला बोलत नाहीत, कोणाशी कसली रिलेशन ठेवत नाहीत. मग नात्यात असू दे, बाहेर असू दे, काही असू दे, काही ठेवत नाहीत. परवा इथं लोंढे कॉलनीत एक विश्वासू मेला वयाने. तो मेल्यानंतर त्याला खरं म्हणजे असं म्हणता येईल, ख्रिस्त काय माहिती नाही. काही त्यांचे जे नातेवाईक आहे मला भेटायला आलते, ते मला सांगत होते त्या कॉलनीतलं कोणीही त्याच्या मदतीला आलं नाहीत, कोणीच आलं नाहीत. आणि तो मेल्यानंतरही त्याला हे करण्यासाठी लोक म्हणाले, बाबा असला होता, कोणाशी भेटायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाला बैल तेव्हा शिवाय द्यायचा. ह्याचं मागं कारण आहे, तुम्हाला सांगतो. कारण असं एक फॅमिली होती आणि देवाने मला त्यांच्या घरी नेला, तिने देखील असंच वागायचे. त्यावेळेला मला समजलं त्यांचं रिअल प्रॉब्लेम काय आहे. कारण अनेक वेळेला त्यांच्यावरती या गोष्टींचा इतका मारा झालेला होता, त्यांना जगाचा वीट आलेला होता, जसं या शंभरुणी स्त्रीला आलं. तिला भेटायलाच नको कोणाला, कारण तो प्रकाश मंदावलेला होता. बघा, त्याला ग्रहण म्हणायचं नाही, त्याला पूर्ण पॅक झालेलं होतं. येशू त्या ठिकाणी जातो आणि येशू तिला भेटतो आणि ती येशूला भेटते. ती येशू पाणी मागतोय तर ती पाणी देत नाही. ती म्हणते, अरे तू येऊ असता माझ्याकडनं पाणी मागतोयस, तुला शंभरुणीच्या हातून पाणी कसं काय पिणार? ही नाही तर लांब लचक तिला भाषण द्यायला चालू करते. तो म्हणते, पाणी मागणारा कोण आहे जर तुला कळालं असतं तर तू माझ्याकडं पाणी मागितले असते आणि मी तुला कधी ताण लागणार नाही अशी पाणी दिलं असतो. आज आपल्याला कशाची ताण आहे? फुकटच्या प्रतिष्ठेची, प्रशंसेची. बघा, लोक मला चांगलं म्हणावं, लोक माझं, त्यासाठी आपण भरपूर धडपडतोय. बघा, काय काय करतोय, काय करू नका, फक्त येशू बरोबर राहा. हालेलुया. मी काय म्हणते समजते सगळ्यांना? फक्त येशू बरोबर राहा. आणि मग ती सगळं ऐकल्यानंतर जेव्हा तो तिचं प्रगटीकरण देतो, त्यावेळेला तिला कळते, येणारा मिसाया जो आहे तो तूच आहेस का? आणि एवढंच म्हणत नाही, ती कधी न गावात जाणारी, लोकांच्या बरोबर जाणारी, लोकांच्या बरोबर न बोलणारी आणि लोक तिच्याशी कधी संबंध न ठेवणारी, ती पळत जाते. बायबल काय म्हणते, तिच्यातून काय झालेलं आहे? जिवंत पाण्याच्या नद्या वाहिलेल्या आहे. नद्या. बघा, फक्त अभिषेकच नाही, अभिषेकाच्या नद्या म्हणजे पवित्र आत्म्याचं त्या नद्या वाहिलेल्या आहेत. आणि ती पळत जाते आणि सगळी जण, ती जेव्हा बोलते सगळी जण ऐकतात. जर तो प्रकाश तुमच्यात आहे, तुम्ही जे बोलाल ती पूर्व दिशा असणार. लोक तुमचं ऐकतील
किंवा लोक तुम्हाला ऐकायला येतील. आणि तिच्यातला जो स्वार्थ गेलेला आहे आणि तिच्यामध्ये काय झाले, ती जाऊन पूर्ण त्या शंभरोन हा जुन्या काळात काय शापित शहर आहे, पूर्ण शंभरोनाला येशूकडे वळवून आणते आणि ते सर्व शंभरोन येशूकडे येते आणि काय झालेलं आहे, शापमुक्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण तो प्रकाश काम केलेला आहे. आज प्रियानो, आपल्यामध्ये तो प्रकाश आहे का? आपण बघा, खूप जुनं भांडणं झालेली असतात, जुनं नाव ठेवलेली असतात, जुनं आपल्याशी काहीतरी खोड्या काढलेल्या असतात, जुना आरोप, ते सगळं आपल्या मनात अजून साठवून ठेवलेलं असतंय. आणि असं काय तर झालं, आपण काय म्हणतोय आतल्या, बरं झालं एवढं सगळं उड्या मारत होतो, बघा आता काय झालं, तर वाजली की नाही, आत्ता म्हणतात ना, ऊट आया पाड के नीचे, आपण असं म्हणतोय. तर प्रियानो, तसं म्हणायला जाऊ नका, तो पाप आहे. जुन्यातली जुनी गोष्ट काढून बसतोय, हॅलो, त्याला सोडून टाका. कारण तुम्ही कोण आहात? ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती आहात, नवी निर्मिती आहात. कारण तुम्ही जर नवी निर्मिती आहात, परमेश्वर काय म्हणतो, अगदी सुरुवातीला बोला, योहान 8:12 मध्ये काय म्हणतोय, येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. बघा, तो त्या प्रकाशासारखाच राहिलेला आहे, फक्त प्रकाश देत राहिलेला आहे. आणि त्याचे जे विश्वासणारे आहे, त्याचे जे अनुयायी करणारे आहेत, त्यांना तो काय म्हणतोय, मत्ती 5:14 मध्ये, तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. याचा दुसरा अर्थ येशू काय म्हणतोय, बऱ्यानी वाईटाला जिंका. पुन्हा म्हणा, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही बरं करत राहावा, तुम्ही चांगलं बोलत राहावा, तुमच्याबद्दल जे बोलतात बोलू देत. माझं चॅलेंज आहे, तुमच्या जर तो प्रकाश आहे, तुमच्याबद्दल कितीही काही जरी हे पसरत असेल, काय म्हणतात त्याला, आरोप पसरत असतील, पसरू दे, पसरू दे, तुमचं काही वाकडं होणार नाही. कारण का, तुमचा सहाय्यकर्ता कोण आहे? येशू आहे. तो तुमच्या बाजूला आहे, बघा, तो तुमच्या बाजूला आहे. रोम 8:31 मध्ये म्हणतोय, जर परमेश्वर जर माझ्या बाजूला आहे, माझ्या विरुद्ध कोण असणार? कोण असणार? तो तुमच्या बाजूला आहे, हा आनंद करा. लोक तुमच्या बाजूला नाही म्हणून तो दुःखी होऊ नका. आज लोक तुमच्या बाजूला नाही म्हणून परमेश्वर तुमच्या बाजूला आहे. हॅलो, काय कळते? लोक तुमच्या बाजूला नाही, लोक तुमच्या बरोबर नाही म्हणून परमेश्वर तुमच्या बाजूला आहे आणि परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हा आनंद करा. म्हणून लोकांच्या मागे पळू नका. कोणाच्या मागे पळा? हालेलुया, हालेलुया. देवाबरोबर राहावा, देवाबरोबर चाला आणि देव तुमच्यासाठी सर्व मार्ग मोकळा करत राहील. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया.